इयत्ता 9वी विज्ञान वर्गात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आपण विज्ञान भाग 2 मधला प्रकरण 7वा पर्यावरणाशी संबंधित हा धडा आहे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. त्यामध्ये जैव भू रासायनिक चक्र, ज्याला आपण म्हणतो बायो जिओकेमिकल सायकल, याचा अभ्यास आपण करणार आहे. बघा, आपल्या सभोवताली आपलं सजीवांचं शरीर हे 5 तत्वापासून बनलेलं आहे, जसं अग्नी, वायू, आकाश, पाणी आणि माती. मग या 5ही घटकापासून आपण जैविक तयार झालेले आहोत आणि जैविक हे या 5 अजैविक तत्वावर अवलंबून असतात. आणि जैविक आणि अजैविक यांच्यामधली ही जी काही आंतरक्रिया आहे, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक दिस सबस्टन्स, दिस इज कॉल्ड ॲज द एन्व्हायरमेंट. पर्यावरण किंवा इकोसिस्टम, परिसंस्था आपण ज्याला म्हणतो, तो हा न थांबणारी एक चक्र आहे. तर त्याच प्रकारचं एक सायकल आपण बघणार आहे, ज्याला आपण म्हणतो जैव भू रासायनिक चक्र. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकरी असला तरी पोषक द्रव्याचा मात्र चक्रीय असतो. सर्व सजीवांना वाढीसाठी पोषक द्रव्याची आवश्यकता असते. या शेजारील आकृतीवरून तुम्हाला या जैव भू रासायनिक चक्राचं त्यात समाविष्ट असणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास होईल. तर जैव भू रासायनिक चक्र आपण कशाला म्हणणार? पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. तुम्ही या जैव भू रासायनिक चक्राच्या आकृतीचा अभ्यास केला तर तुम्हाला इथं चक्र दिसेल. बाणांनी दाखवलेलं हे गोलाकार चक्र आहे. तर हे चक्र आहे जैव भू रासायनिक चक्र. जैव म्हणजे आपण सजीव, भू म्हणजे जमीन आणि रासायनिक म्हणजे आपल्या सभोवती असणारी हवा, मातीत असणारे विविध रासायनिक घटक, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये आला. पाणी हे सुद्धा एक संयुग आहे. हवा, हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायूचे मिश्रण आहे, याचा अभ्यास आपण मागच केलेला आहे. तर जैव भू रासायनिक चक्राची व्याख्याच त्यांनी केलेली आहे की जे वेगवेगळ्या पोषण द्रव्याचा परिसंस्थेतील चक्रीय जो प्रवाह आहे त्याला जैव भू रासायनिक चक्र म्हणतात. बघा, या ठिकाणी सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्याचे अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे रूपांतर होत असते. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. या प्रक्रियेत जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्याचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असते. बघा, पोषक द्रव्ये आपल्या सजीवांना मुख्यतः पोषक द्रव्ये हे वनस्पतीपासून मिळतात. पण वनस्पतींना सुद्धा त्यांच्या वाढीसाठी, त्यांना स्वतःचं अस्तित्व जिवंत राहण्यासाठी मुख्यत्वे करून जमिनीकडून येणारे पोषक द्रव्ये, क्षार, त्यानंतर सूर्यप्रकाश, पाणी, त्यानंतर श्वासोच्छ्वास करण्यासाठी किंवा मुख्यत्वे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणारा कार्बन डायऑक्साईड हे या वातावरणातून मिळत असतं. मग वनस्पतीसाठी हे एक अजैविक पोषक द्रव्य आहे. या अजैविक पोषक द्रव्यातून वनस्पती हे अन्न तयार करतो, त्यात ते स्वतः जिवंत राहतात आणि इतर जे परपोषी आहेत आपल्यासारखे त्यांनाही ते जिवंत ठेवतात. आणि अशा प्रकारे ऊर्जेचा प्रवाह हा जरी एकेरी असला तरी मात्र पोषक द्रव्ये हे या चक्रातून फिरतात. जसे तर वेगवेगळे चक्र दिलेत बघा, जलावरणे, वातावरणे, शिलावरणे, या सर्व चक्रातून हे पोषक द्रव्ये चक्रीय रूपामध्ये फिरतात आणि यालाच आपण जैव भू रासायनिक चक्र म्हणतो. आणि या तीनही माध्यमातून पोषक द्रव्ये हे स्थानांतरित होत असतात आणि याच्यावरच तुमच्या परिसंस्थेतील ऊर्जा वहनाची पातळी ही अवलंबून असते. जैव भू रासायनिक चक्राचे 2 प्रकार सांगितले आहेत, वायुचक्र आणि भूचक्र, अवसादन चक्र. मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. मग वायुचक्रामध्ये वातावरण येईल आणि जे काही आवश्यक पोषक द्रव्य आहे त्याचं संचयन ह्या वातावरणामध्ये सापडतं. त्यामध्ये मुख्यत्वे करून नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प इत्यादींचा समावेश असतो. दुसरं आहे अवसादन भूचक्र.
यात मुख्य अजैविक पोषक द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते. म्हणजे या ठिकाणी जे पोषक द्रव्य आहे ते जमिनीत आहे, जमिनीखाली आहे, मातीत आहे. मृदा म्हणजे माती, अवसादी खडक याच्यामध्ये हे आहेत. मग हे कोणकोणते घटक आहेत तर लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील काही क्षार यांचा या घटकामध्ये समावेश होतो. मग अशा प्रकारे जैव भू रासायनिक चक्राचे 2 प्रकार येतात. एक आहे वायुचक्र आणि दुसरं आहे अवसादन, ज्याला भूचक्र असेही म्हणतात. मग अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते. जसं एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा असेल तर वाऱ्याबरोबर तो लगेच विचरण होतो आणि वनस्पतीकडून त्याचे शोषण केले जातात. हवामानातील बदल व मानवी क्रियामुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता, संतुलन यावर गंभीर परिणाम होतात आणि म्हणून चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जात आहे. तर जे जमिनीतील चक्र आहे त्याच्या वेगाच्या मानाने जो वायुचक्र आहे त्यात हवा ही स्थिर नसते. त्यामुळे वायुचक्रामधील जो काही परिणाम घडून येतो किंवा वेग असतो तो जास्त असतो. त्यानंतर मानवाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे सर्वच ठिकाणचे प्रदूषण वाढलेले आहे. जसं कचऱ्याचे वाढीमुळे जमिनीचं प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे आणि या सर्वांचा एकूण आपल्या पृथ्वीवरील या जैव भू रासायनिक चक्रावर विपरीत परिणाम होत आहे आणि म्हणूनच पर्यावरणशास्त्रामध्ये याचा अभ्यास हा मोठ्या गंभीरतेने केला जात आहे. वेगवेगळ्या भूरासायनिक चक्रापैकी एक चक्र आपण बघणार आहे कार्बन चक्र. हा वायुचक्राशी संबंधित आहे. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. तर कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे. पूर्ण रासायनिक ज्या काही आहेत रसायने किंवा रसायनशास्त्र त्यामध्ये कार्बन हा अतिशय महत्त्वाचा मूलद्रव्य आहे. प्रत्येक वस्तू जेव्हा आपण जाळतो तर ती काळी होते, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन हा घटक आहे हे आपण पाहिलेलं आहे. सजीवातील मुख्य घटक हा कार्बन आहे सर्वच सजीवातील आणि अशा प्रकारे कार्बन हा या चक्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात सजीवांकडून निर्जीवांकडे म्हणजे जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे, परत अजैविक घटकातून सजीवांकडे तो वातावरणामध्ये सतत अभिसरित होत जातो आणि त्याचे पुनर्चक्रीकरण होत जाते. मग अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैव भू रासायनिक चक्र आहे. तर कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून खास करून वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी ते शोषण करतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ते ग्लुकोज निर्मिती म्हणजे अन्नाची निर्मिती करतात आणि अशाच पद्धतीने आपण घेत असलेल्या आहारातून कार्बन वेगवेगळ्या कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स यांच्या माध्यमातून कार्बन हे आपल्या शरीरामध्ये पोषण द्रव्यातील अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो आणि म्हणून कार्बन चक्र हे एक अतिशय महत्त्वाचे जैव भू रासायनिक चक्र आहे. मग आपल्या शरीरात हा कार्बन जो येतो तो परत निसर्गात कसा जातो तर जेव्हा हे सजीव मरतात, सजीवाकडून प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक अशी जी एक अन्न साखळी आहे त्यातील जेव्हा जीव मरतात त्यावेळेस त्यांच्या विघटनातून सूक्ष्म जीवाद्वारे जे विघटन केले जाते त्याच्या विघटनातून कार्बन हा परत वातावरणामध्ये विसरित केला जातो. तर हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात. प्रथिने व मेद असेही पदार्थ कार्बनी पदार्थ तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात, शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात आणि वनस्पतीकडून हे जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे हे संक्रमित केले जातात आणि ज्यावेळेस हे सर्वोच्च भक्षक मरतात त्यावेळेस त्यांचे विघटन होताना सूक्ष्मजीव जे विघटन करतात त्यातून हा कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात परत सोडला जातो. बघा एक कार्बन चक्राची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. याचा सराव तुम्ही करायचा आहे, परीक्षेमध्ये ते विचारतात. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वनस्पती हे सेंद्रिय घटक कार्बन डायऑक्साईड, सेंद्रिय कार्बन हे प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात शोषण प्रक्रियेत. त्यानंतर त्याच्यावर आधारित प्राणी असतात. प्राणी हे सुद्धा शोषण करतात. शोषण करताना ते स्वतःतील अशुद्ध वायू कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात आणि शुद्ध ऑक्सिजन श्वासोच्छवासासाठी घेतात. त्यानंतर अशा प्रकारे एकूण कार्बन डायऑक्साईड जो असतो
तो विविध पातळीतून ऊर्जेच्या मनोराच्या रूपामध्ये म्हणा किंवा पोषण पातळीतून हा कार्बन डायऑक्साईड अजैविक टू जैविक आणि जैविकहून मग अजैविकमध्ये सोडला जातो. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा जैव भू रासायनिक चक्र आहे. त्यानंतर ही क्रिया बघा, कार्बन चक्रातील प्रमुख क्रिया वनस्पतीच्या पानात होणारी आहे. प्रकाश संश्लेषणाची ही क्रिया आहे बघा, आहे का नाही. प्रत्येक हिरवी वनस्पती ही सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणते आणि त्यातूनच ती स्वयंपोषी ठरते आणि वेगवेगळ्या स्वरूपात जे अन्नपदार्थ तयार केले जातात ग्लुकोजच्या रूपात, ते बाकीच्या सजीवसृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. आणि यात कार्बन चक्रामध्ये कार्बनची भूमिका महत्त्वाची आहे. तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या आपसातील रासायनिक अभिक्रियेतून ग्लुकोजची निर्मिती होते. हे बघा, C6H12O6 हा ग्लुकोज आहे. मग हे ग्लुकोज त्या वनस्पतीमध्ये फळाच्या रूपात, पालेभाज्याच्या रूपामध्ये, काही ड्रायफ्रूटच्या रूपामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे अन्नपदार्थ सर्व सजीवसृष्टीसाठी उपलब्ध होतात. त्यातून पाणी आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. आणि म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा एक मोटो आहे. कारण जेवढे जास्त झाडं आपण लावणार तेवढी प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ऑक्सिजन ही शुद्ध वायू वातावरणात सोडलं जाणार आहे. आणि मुख्य करून हे वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषित करतात, म्हणजे हवा शुद्ध ठेवण्यासाठी ते पूर्ण प्रकारे मदत करतात. तर तंतुकणिकामध्ये ही प्रक्रिया होत असते. ग्लुकोजचे ऑक्सिडेशन होऊन त्यातून परत कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा ही आपल्याला परत वातावरणात मिळत असते. म्हणजे बघा, दुसरी ही जी प्रक्रिया आहे तंतुकणिका कुठे असते तर आपल्या जिवंत पेशीमध्ये, प्राण्यांच्या जिवंत पेशीमधील ही तंतुकणिका हा एक घटक आहे. आणि त्यामध्ये आपण खाल्लेल्या पोषक द्रव्याचे म्हणजे ग्लुकोजचे, अन्नपदार्थाचे ऑक्सिडेशन होते. ही श्वसन प्रक्रिया आहे. या श्वसनाच्या प्रक्रियेतून आपण शुद्ध ऑक्सिजन शरीरात घेतो आणि उच्छवासातून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटनातून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा वातावरणात सोडला जातो. आणि अशा प्रकारे कार्बन चक्र हे अविरतपणे जैविक टू अजैविक आणि परत वातावरणात सोडले होऊन जातात. तर हे पण एक चक्रीय कार्बन चक्र आहे. त्यानंतर आहे ऑक्सिजन चक्र. तर जवळजवळ पृथ्वीवर वातावरणात सुमारे 21%, तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. एकूण ऑक्सिजनचे प्रमाण हे पृथ्वी तलावर 21% आहे. त्यानंतर जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण आणि त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होईल. तर जीवावरण म्हणजे सजीवसृष्टी हे जे ऑक्सिजन स्वतःच्या शरीराच्या ऑक्सिडेशन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी त्यांना आवश्यक असतं. शुद्ध वायू ते सतत श्वासोश्वासाच्या मार्फत घेत असतात आणि अशुद्ध वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड ते उच्छवास करत असतात. आणि अशा प्रकारे ऑक्सिजन सायकल हा सुद्धा एक महत्त्वाचा जैव भू रासायनिक चक्र आहे. या चक्रात देखील जैविक व अजैविक दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते, तसेच त्यांचा सातत्याने वापरही होत असतो. ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगाशी त्याचा संयोग होतो. जसं रेन्वी ऑक्सिजन, पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईडमध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. तसेच अनेक असेंद्रिय संयुगे यामध्ये ऑक्सिजन हा असतो. आणि म्हणून जीवावरणातील ऑक्सिजन चक्र ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सुद्धा ऑक्सिजनची निर्मिती होत असते. श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. तर ऑक्सिजन हा आपल्या शरीरासाठीच महत्त्वाचा आहे असं नाही, तर वातावरणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ऑक्सिजनची निर्मिती ही सतत होत असते आणि त्याचा वापरही सतत होत असतो. आणि म्हणून ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजन चक्र हे एक प्रकारे गुंतागुंतीची रासायनिक अभिक्रिया आहे. बघा, या आकृतीतून, ऑक्सिजन चक्राच्या आकृतीतून तुम्हाला हे स्पष्टीकरण होईल. कशा प्रकारे सूर्यप्रकाशामध्ये वनस्पतीद्वारे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि शुद्ध वायू ऑक्सिजन हा निर्मित होऊन तो बाहेर टाकला जातो. हे ऑक्सिजन बाकी प्राणी स्वतःच्या श्वासोश्वासासाठी शुद्ध वायू म्हणून ऑक्सिजन वापरतात आणि अशुद्ध वायू कार्बन डायऑक्साईड ते बाहेर टाकतात. त्यातूनच त्यांच्या पोषणद्रव्याचे शर्करा रेणूचे विघटन होत असते. परत हाच कार्बन डायऑक्साईड वनस्पतीकडून शोषला जातो
आणि त्याच्यातून शुद्ध ऑक्सिजन हा निसर्गात सोडला जातो. याच्या व्यतिरिक्त या ऑक्सिजन चक्राच्या व्यतिरिक्त आणखीन महत्त्वाचं काय आहे तर पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. त्यानंतर गंजणे, ज्वलन ही अतिशय महत्त्वाची असणारी क्रिया ऑक्सिजन असल्यामुळे शक्य आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेतसुद्धा ऑक्सिजनची निर्मिती होते. तर बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी सुद्धा ऑक्सिजनचा वापर करतात. त्या सूक्ष्मजीवांना आपण ऑक्सिजीवी म्हणतो. पण ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते ते विनॉक्सी श्वसन करतात आणि त्यांना विनॉक्सिजीवी म्हणतात. कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय प्रक्रियाद्वारे होत असते. तर ऑक्सिजन हा आपल्या सर्व सजीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण बघतो जेव्हा आपण पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर जातो, खास करून हे जे ॲस्ट्रॉनॉट असतात, अवकाशवीर असतात, हे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जेव्हा ते रिसर्च करण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांच्या बॅक साईडला ऑक्सिजन सिलेंडर लावलेले असतात. तसेच समुद्रामध्ये जे खोलवर खाली समुद्राचा अभ्यास करण्यासाठी जातात त्यांच्या पाठीमागं सुद्धा अशा प्रकारचं ऑक्सिजन सिलेंडर हे लावलेलं असतं. तिथं ऑक्सिजन नसल्याकारणाने सजीवांना तर सतत ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे कार्बन चक्रासारखंच ऑक्सिजन चक्र हेही एक महत्त्वाचं चक्र आहे. त्यानंतर महत्त्वाचा जैवभू रासायनिक चक्र, तिसरा चक्र आपण बघणार आहे नायट्रोजन चक्र. तुम्ही म्हणाल की नायट्रोजन हा तर काही आपण श्वासोच्छ्वासाद्वारे डायरेक्ट घेतही नाही किंवा वनस्पतीही डायरेक्ट ते शोषण करत नाही. मग नायट्रोजन हा सर्वात जास्त घटक हवेच्या रूपात वायू आहे. तो पृथ्वीवर जवळजवळ 78% आढळतो. आणि निसर्ग चक्र म्हणजे जे आपण जैवभू रासायनिक चक्र बघतोय त्याचं सातत्य राखण्यासाठी या नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन हा वेगवेगळ्या संयुगाच्या रूपामधून अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जातात. तर या नायट्रोजन चक्राच्या अभ्यासातून तुम्हाला दिसून येईल की नायट्रोजनचे वातावरणामध्ये हा 78% आढळतो. म्हणजे जवळजवळ सगळ्यात मोठा जर भाग आपण बघितला वातावरणाचा तर तो 78% भाग हा नायट्रोजनचा असतो. पण नायट्रोजन काही आपण आहाराच्या माध्यमातून किंवा श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून डायरेक्टली आपणही घेऊ शकत नाही शरीरात किंवा वनस्पतीही घेत नाही. मग नायट्रोजन हे आपल्या नायट्रोजन चक्राद्वारे अजैविक टू जैविक घटकामध्ये कशा प्रकारे येतं तर त्यांच्या नायट्रोजनच्या वेगवेगळ्या संयुगाच्या माध्यमातून येतो. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत अमोनिया NH4, अमोनियम ग्रुप, अमोनिया ग्रुप, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ट्रायऑक्साईड. या वेगवेगळ्या संयुगाच्या रूपामध्ये हा नायट्रोजन हा सर्वप्रथम वनस्पतीमध्ये येतो. वनस्पतीच्या आहारातून तो वनस्पतीवर अवलंबून असणारे शाकाहारी प्राणीवर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी अशा प्रकारे अन्नसाखळीच्या माध्यमातून हे नायट्रोजनचे संयुग हे अजैविकपासून जैविक घटकामध्ये हे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण करून नायट्रोजन चक्र पूर्ण करतात. मग हा नायट्रोजन संयुगातील नायट्रोजन हा परत निसर्गात कशा प्रकारे सोडला जातो तर जेव्हा हे सजीव मरतात त्यावेळेस त्यांचे विघटन होताना सूक्ष्मजीव विघटन घडवून आणतात आणि जशा प्रकारे कार्बन हा निसर्गात सोडला जातो त्याच प्रकारे इतरही वायू हे निसर्गात परत समाविष्ट होतात. त्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन वायू. तर बघा या चक्रावरून आपल्याला समजेल की पावसाचं पाणी जेव्हा पडतं त्यावेळेस त्या पाण्याची हवेतील नायट्रोजनसोबत रासायनिक अभिक्रिया होऊन वेगवेगळे क्षार तयार होतात आणि हे क्षार जमिनीवर येतात. जमिनीवर आल्यानंतर त्यांचे आम्लात रूपांतर होते जसं नायट्रिक ॲसिड, HNO3 वगैरे काही संयुग अमोनिया, अमोनियम आणि हे वनस्पतीच्या मुळामार्फत हे संयुग शोषले जातात आणि त्यातून पुढं वनस्पतीच्या अन्नातून पुढच्या अन्न पातळीवर ऊर्जेच्या मनोराच्या रूपामध्ये ही नायट्रोजन चक्र हा पुढं सरकत असतो. तर सर्व सजीव नायट्रोजन चक्रात हे भाग घेतात. खास करून प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले या नायट्रोजनचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नायट्रोजन जास्त प्रमाणात कशामध्ये आढळतात तर तुमचे जे प्रोटीन्स आहे प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल आहे
त्याच्यामध्ये नायट्रोजन हा जास्त प्रमाणात असतो. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. बघा, मी आत्ता सांगितलं की आपण काही नायट्रोजन प्रत्यक्षपणे वापरू शकत नाही. मग अप्रत्यक्षपणे आपण हवेतील नायट्रोजन हा जमिनीमध्ये संयुगाच्या रूपामध्ये येतं. मग ही संयुग वनस्पतीच्या मुळाद्वारे शोषली जातात आणि तिथून अन्नाच्या रूपातून वनस्पतीतून प्राण्यांकडे हे नायट्रोजन संयुग हे स्थानांतरित होत असतात. आणि अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा हा एक नायट्रोजन चक्र आहे. जैव भू रासायनिक चक्र हा चक्रीय पद्धतीने सतत कार्यरत असतो. तर यातील प्रमुख प्रक्रिया कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, प्रमुख प्रक्रियेमध्ये नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रियेमध्ये या ठिकाणी बघा, नायट्रोजनचे स्थिरीकरण कशा प्रकारे होते. नायट्रोजनचे रूपांतरण वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये होते. वातावरणातील जो नायट्रोजन असतो तो वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे, आता औद्योगिक म्हणजे ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्यातून होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया, वातावरणातील काही रासायनिक अभिक्रिया आणि जैविक प्रक्रिया यातून नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये त्याचे रूपांतरण केले जाते. दुसरं आहे अमोनीकरणमध्ये, सजीवांनी जे उत्सर्जित केलेले पदार्थ आहेत त्यातून अमोनिया मुक्त होतो, त्याच्यातही नायट्रोजन आहे. नायट्रीकरण, अमोनियाचे नायट्राईट व नंतर नायट्राईटमध्ये रूपांतर होणे. आणि विनायट्रीकरण, नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतरण होणे. तर या चारही महत्त्वाच्या पायऱ्या आहे नायट्रोजन चक्रातील. नायट्रोजनचे स्थिरीकरण होण्यापासून त्याचे अमोनीकरण, नायट्रीकरण आणि परत विनायट्रीकरण होऊन हा नायट्रोजन वायू परत वातावरणात मुक्त होण्यासाठी आणि त्याचे एकूण जे 78% प्रमाण आहे निसर्गात ते टिकून राहण्यासाठी या चारही पायऱ्या नायट्रोजन चक्रातील अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर या तीनही चक्रांचा अभ्यास आज जे पाहिले आपण, महत्त्वाचे जैव भू रासायनिक चक्र, त्यामधील जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय, त्याचे 2 प्रकार, जसं वायुचक्र, भूचक्र. त्यात महत्त्वाचे वायुचक्रामध्ये आपण बघितलं कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र. हे जरी वायुचक्र असले तरी ते तीनही घटकातून जातात, म्हणजे जैव, भू आणि रासायनिक या तीनही चक्राद्वारे आपली जैविक अजैविक प्रक्रिया जी आंतरक्रिया आहे ती या चक्रातून सतत चालू असते. तर हा जो पाठ आहे तो आपण पूर्ण केलेला आहे आणि तुमच्यासाठी हा महत्त्वाचा होमवर्क आहे की या धड्याखालचे जे स्वाध्याय आहेत ते पूर्ण व्यवस्थितपणे लिहून ते पाठांतर करायचे आहे. परीक्षा लवकरच होणार आहे. प्रथम सत्र परीक्षा त्या अगोदर सप्टेंबर महिन्यातही आपली एक परीक्षा राहणार आहे. त्यामुळे ऑनलाईन टीचिंग जे व्हिडिओज आहेत ते व्यवस्थित बघून त्याचा अभ्यास रोजच्या रोज करायचा आहे.